सई, व्यसन फक्त पुरुषच करतात असं नाही. एक आजीबाई गेल्यात व्यसनमुक्ती केंद्रात दारू सोडवायला. बघूयात त्यांची दारू सुटते का. आणि हा धमाल परफॉर्मन्स घेऊन येत आहेत निर्मिती त्यांच्या टीमचे वैभव मांगले आणि क्षितिज जोग. 16 बरस की बाली उम्र को सला ए प्यार तेरी पहली सलाम इश्क मेरी जान जरा कबूल कर लो तू हमसे प्यार करने की जरा जरा महकता है बहकता है आज तो मेरा तन डोले मेरा मन डोले मेरा दिल का गया करार रे. आजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा जणू आजी सोनियाचा दिन. अजून लावायचे ग मला बियर दे मला बियर पाहिजे ग मला बियर दे ग थोडीशी बियर दे ग मला बियर. आजी रिलॅक्स. हे बघा हे व्यसन मुक्ती केंद्र आहे की नाही इथे तुम्हाला बियर नाही मिळणार. इन्हीं लोगों ने ले लिया बियर का ग्लास मेरा मेरा नरडा कोरा पड़ गया कोरा ही रहे. तुम्ही कितीही गाणी गायली तरी सुद्धा तुम्हाला बियर मिळणार नाही. असं करू नकोस का माझ्या सर्व अंगाला थरथर सुटली. पाय बघ कसे थरथरतायत थरथर करता है ये लचीला बदन. काही पाय थरथरत नाही. खाली बसा. चला चला बसा पटकन बसा 2 ग्लास घेऊन या. जोशी तुमचा ब्रँड कुठला आहे विस्की पिता का काय रम पिता. नाही जोशी मला माहिती आहे जितेंद्र जोशी बियर पिताना तुम्ही मला माहिती आहे. निर्मिती तर तुम्ही पण येऊन बसा नाही तर म्हणाल थेरडी एकटीच पेली म्हणून. आजी या बसूया मिळून साऱ्या जणी. अगो बाई मला माहितीये तुषार फुकत्या मेल्या आपली. मला माहितीये बाबूची चपटी नेहमी जवळ असते त्याच्या. आजी काय बडबडताय तुम्ही. अगं तूच म्हणलीस ना बसायचं म्हणून. बसायचं म्हणजे तसं नाही. अच्छा म्हणजे उभ्या उभ्यानच मारायची का. चालेल मी टपाटप मारते. आजी उभ्यानं नाही आणि बसून नाही इथे बियर प्यायची नाही. काय माणसानं मरायचं काय ते. मरताय कशाने. दारू नाही प्यायला तर काही होत नाही. अगं दारू प्यायल्यावरही मला काय होत नाही ग. ऐक ना ऐक ना ऐक ना तू मला थोडीशी बियर दे. बघ तू बाटलीभर नाही दिलीस तरी चालेल ग्लासातनं नाही दिलीस तरी चालेल बशीतनं दे ग बशीतनं पिते मी बियर. बशीतनं नाही आणि चमच्यातनं नाही. मी शेवटचं सांगते इथे बियर मिळणार नाही. बरं आपण वेगळ्या विषयावर बोलूया. हा वेगळ्या विषयावर. मस्त निसर्ग आहे बघा. या इकडे या. बघा कसा छान फेसाळलेला समुद्र आहे है ना. वा 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 बियरच्या फेसासारखा फेस आलाय का समुद्रावर. वाटतंय ग्लासात भरावा आणि अख्खा समुद्र पिऊन टाकावा बियर सारखा. आजी आजी या 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 ते समुद्र विसरा. हे बघा इथे लिंबाची झाड आहेत कशी छान. अगं बाई वडक्यात लिंब पिळल्यानंतर काय छान लागतं तुला सांगते. आजी इथे कोंबड्या पिळतात बघा. पटकन पकडून आणि तंदूर भाजूया त्यांचा आपण. दारू पार्टी सोडून काही सुचत नाही. आजी किलबिलाट ऐका पक्ष्यांचा. होय 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 बाटलीवर ग्लास आपटल्यानंतर किणकिणाट होतो ना तसा आवाज येतोय पक्ष्यांचा. आजी सांज ये गोकुळी सावळी सावळी जांभळाची जणू बाटली. बस तुम्ही चांगले आहात की नाही इतक्या. मग इतकी घाणेरडी सवय तुम्हाला कशी लागली. सासूमुळे लागली. तुमची सासू दारू प्यायची रोज प्यायची आणि कंपनी नाही ना दिली तर छळ छळ छळायची मेली मला. तुला सांगते सुरुवातीला मला बियरची चव अजिबात आवडली नाही पण नाक दाबून नरड्यात ओतली मग काय करणार. बरं माहेरी सांगायची पण चोरी का. तुमची आई पण दारू प्यायची. शेती कुठली देवधर्मातली बाई होती ती. पण आपल्यावर संस्कार असतात की नाही म्हणजे सासरचं काही जाऊन माहेरी सांगू नये म्हणून निमूटपणे सगळे पिऊन टाकायचे. हो पण तुमच्या घरच्यांनी तुम्हाला आवरलं नाही. सासरे होते ग देव माणूस चकण्याला मासे तळून द्यायचे आम्हाला. आणि तुमचा नवरा काय ग्लास पुसायचा पेक भरायचा भांड्यांची नेआण करायचा. मी तुला सांगते बार मध्ये कशी लेडीज सर्व्हिस असते तशी आमच्याकडे हजबंड सर्व्हिस असायची. कधी कधी नाचायला पण लावायची मी. पण ही सगळी कामं करायला ते तयार कसे व्हायचे. म्हणजे काय एका कामाच्या बदल्यात एक पेक असं बक्षीस लावलेलं असायचं आम्ही. थोडक्यात काय तर तुमच्या सासूबाईंनी सगळ्या घराला बेवडा केलं होतं. तर काय तुला लग्नाच्या वेळची गोष्ट सांगते. जेव्हा लग्नात त्या पडल्या ना तेव्हाच खरं तर माझ्या लक्षात यायला पाहिजे होतं. पडली बाबांना म्हटलं बाबा सासूबाई पडल्या. त्यावर ते म्हणाले की नाही गो कामाचा ताण असेल म्हणून पडल्या असतील त्या. तुला सांगते त्या वारात तिथं एवढी नाचली थेरडी. ते कुठलं गाणं आहे ना रसिकाच्या लग्नात
घुमकत ठरवली नाचत. तेव्हा तरी माझ्या मिरीच्या लक्षात यावं. हो तुमचा मुलगा काय करतो? चांगला आहे हो मुलगा माझा. मी तुला सांगतो, घरची कामं सांभाळून नोकरी करतो. मुलगा घरची कामं करतो? आम्ही सतत प्यायलेला करणार काय तो तरी. घरातली कामं सगळी पुरुषांनाच करायला लागते. पण तुला सांगतो, त्याने आता डाव केलं म्हणून मला इथे पाठवलं. काय मुद्दाम त्याला मला इथे पाठवले. तुला सांगतो, का? आता सून यायच्या ना नवीन घरात, म्हणजे आमच्या घरी परंपरा आहे ग. काय? म्हणजे आम्ही सुनेच्या हातात की नाही चाव्या आणि बिअरचा ग्लास एकत्रच देतो. तर त्याला तर कळलंय घरात नवीन सून येणार आणि यांच्या नादाने पुन्हा ती बेवडी झाली म्हणजे काम त्यालाच करावी लागतील की नाही. अच्छा, म्हणजे तुमचा वारसा तुमच्या सुनेला मिळू नये म्हणून त्यांनी तुम्हाला इथे आणलंय? मग काय तर. म्हणजे बायको नाही, मोलकरीणच हवी आहे त्याला. हो. बरं झालं मला सांगून ठेवलं सासूबाई. सासूबाई म्हणजे तुमच्या मुलाशी माझंच लग्न ठरलंय. मला काय म्हणाला की माझ्या आईच्या व्यसनाचा तुला त्रास होईल म्हणून तिला इथे पाठवतोय. मला म्हणाला नाही तुमच्या घरी एवढी मज्जा असते. तूच ठरव आता, हातात बिअरचा ग्लास घ्यायचा का झाडू घ्यायचं ते. नाही माझं आता ठरलंय. काय? मला सुद्धा हसबंड सर्व्हिस हवी. म्हणजे 2 घूंट मुझे भी पिला दे सासूबाई, देख फिर होता है क्या. पानी में लगा दे सासूबाई, देख फिर होता है क्या. बाल मारे बाल मार. अरे 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 अरे. बापरे, असे व्यसनी अत्याचार कुठल्याही सुनेवर होऊ नये. तो बघूयात कसा वाटला हा ऍक्ट आपल्या परीक्षकांना. आणि पहिल्यांदा वळूयात आपल्या पाहुण्यांकडे. जीतू काय बोलू मी. असं काम, असा अभिनेता मी कधीच पाहिलं नाही. मला आज इतकं भरून आलेलं आहे. मला असं वाटतं की देवाने का बाकीचे अभिनेते बनवले. फक्त स्त्रिया या जगात आणि वैभव मागे एकटा असता तर किती बरं झालं असतं. मला खूप रडू येतंय. वैभव, मला प्लीज एक संधी मिळेल का? मला तिथे जायचंय. मी प्लीज इकडे जातो. प्लीज प्लीज. मला आज खरंच खूप भरून आल्यासारखं वाटतंय. आज अशी आजी तू सादर केलीस. वैभव, तुम्ही तू बोलशील. तुम्ही सर, तुम्ही खूप मोठे आहात. क्षिती, तू माझी मैत्रीण आहेस, पण तुला सांगतो, तू आज इतक्या मोठ्या कलावंताबरोबर तू काम करतेस. विसरू नकोस. या रंगमंचाचे उपकार आहेत तुझ्यावर. ही संधी कोणालाच मिळालेली नाहीये. खूप खूप कमी लोकांना. मला जी संधी मिळाली होती बोंबिलवाडी, त्यानंतर आज हा समोर देखा आंसू आ गए मेरे आंख में. खरंच वैभव, मला एकच वाक्य म्हणावं असं वाटतं या सगळ्या ह्याच्यावर. मुझसे लढने की हिम्मत तो जुटा लोगे, मगर कमीनापन कहां से लाओगे. हे जे आहे ना, हे जे आहे मांगलेंचं वैशिष्ट्य, ह्याला कोणीच बीट नाही करू शकत. मला खरंच भरून आलेलं. मला नाही. अशी आजी कुठल्याच घरात जन्माला येऊ नये. असं सासर कुठल्याच सुनेला लाभू नये. अशी सासू कोणालाही लाभू नये. हीच ईश्वर चरणी प्रार्थना. वैभव, वाट लावली तुम्ही आजीची. परफॉर्मन्स अप्रतिम, त्याच्याबद्दल काही वाद नाही. क्षिती अप्रतिम, वैभव अप्रतिम, मजा आली. निर्मिती ताई, वैभव, खूप गोड दिसतोस तू. तू नेहमीच स्त्री वेशात छान दिसतोस. तसाच आजही दिसतोस. मला काही हे हजम नाही झालं अजिबात. म्हणजे हा थॉटच मला हजम नाही झाला की एखादी स्त्री आपल्या पूर्ण घराण्याला दारू पाजते वगैरे. हा थॉट मला हजम नाही झाला. फिनाले आलाय, फिनाले. हे सगळं राहू दे, आता काहीतरी चांगलं करा. ऑल द बेस्ट. एक सॉरी, मी वैभव बद्दलच बोललो कारण भारावलेलो होतो, पण मला क्षितीबद्दल बोलायचं. क्षिती, एकतर मागच्या पर्वापेक्षा तू या पर्वात जास्त एनर्जेटिक वाटतेस. तू नेहमीच एनर्जेटिक असतेस, पण आता सर्वस्वी हा सगळा परफॉर्मन्स होता. हा एकांगी जरी असला, वैभवकडे सगळे पंचेस आणि हे असलं तरी सुद्धा तू फार छान ती एनर्जी ठेवलीस. आणि तू उत्स्फूर्त अभिनेत्री आहेस, त्याप्रमाणे तुझ्या उत्स्फूर्त रिॲक्शन्स येत होत्या आणि त्याची फार मजा वाटत होती. आजीबाई, आता वळूया मार्क्स कडे. स्वप्नील सर, मी जे मार्क देईन
ते मार्क वैभव आणि क्षितीच्या परफॉर्मन्सचे आहेत. या मार्काचा या ऍक्टच्या कॉन्सेप्टशी काहीही संबंध नाही असं पहिली नोट मी इथे जाहीर करतो. 8 गुण. स्वप्नील सरांनी मार्क्स दिलेले आहेत. निर्मितीताईंचे गुण राहणार आहेत गुलदस्त्यात. आधीचे 36, आत्ताचे 8, एकूण 44 गुण. तेव्हा उद्या एलिमिनेशन आहे आणि फिनालेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.